एवढा सामान घेतला? अहो आता लागतेच ना, मग अजून शाळा गिळा उघडल्यावर कशाला घ्यायला जायचं ना, वेळही नाही मिळत आपल्याला. आता 2 महिन्याचा किराणा आणून घेतला, आता काही जरूरत नाही. हो तेही आहे. काय म्हणतात, कधी येतात आई? आता म्हणे तर बा येईन म्हणून. आता शाळा उघडन, तुमच्या आईला काही वाटत नाही नाही की येणार नाहीये? तसं सांगून तरी द्या कधी येते काय येते. तर आता उद्यापासून मला शाळेत जा लागते. हो जाणं, उद्या माझी सुट्टीच आहे. अहो तुमची सुट्टी फक्त उद्या आहे, रोज सुट्टी राहणार आहे का तुम्हाला? तर काय करू शकतो बरं, तिलाही समजत नाही. तुमच्या आईला समजायला पाहिजे ना, आपली सोन ड्युटीला जाते बा, तर घरी कोणी पाहिजे. आता कोणाच्या भरोसे सोडू बरं येले. आता बघा एवढा दूर किराणा आणला, आता हे किराणा भरा लागते, थोडीशी साफसफाई करा लागते घराची. काही घरी होत्या नाही, मी होती नाही, सारा घरामध्ये धूळ झाली आहे. येईनच ना आता. तुम्ही तर कधीच फोन लावून त्यांना सांगत नाही या म्हणून की काही, तुम्हाला काही वाटत नाही. तर काय वाटणार आहे बरं, हे एवढे सारे कप काय आणले? अहो जुने कप फुटले ना, मागच्या वेळेचा सेट फोडला तुमच्या आईनं. भांडे घासता की काय करता काय माहिती, एवढे कप लागतात त्यांना की बस 4 रस्ता उरले, मग कोणी आलं गेलं तर लागत नाही काही. आता ही काचाची बरणी आणली आहे मी, आता हेही टिकली पाहिजे, नाही तर तुमच्या आईचं काही खरं राहत नाही. तू आणतोस कशाला अशा वस्तू? तुला तर माहित आहे आईचं काम कसं आहे. तर मग काही चांगली चांगली वस्तू घ्यायचीच नाही काय घरात? घे ना, मग आता फुटन माल, फुटली तर दुसरी घे. हो बरोबर आहे तुमचं. आता तुम्ही थोडीशी मदत करा, हे सामान भरू लागाल, मला एकटी भरत बसत नाही मी, खूप वेळ होऊन जाईल, मग स्वयंपाकी करा लागल. काय हो थोडंसही बसू देत नाही तू. सकाळी किराणा आणायला चला, हे करा आणि ते करा. आनंद लागत होतं काय, तर मग एकटीनं आणलं होत होतं काय एवढं? आणि दुपारून मला इथंही जायचं आहे, एक्झिबिशन मध्ये जातं म्हटलं. काय चाट बसतो तू? जायचंय तर मला आता स्कूल चालू होते, तर साड्या गिड्या आणतो, लागतेत ना ड्रेसेस साडे. आताच तर घेतले होते मागच्या वेळेस. अहो मग पाहिजे नाही काय, रीना सोबत जायचंय मला. हो काय, आलं का त्या ताई रीना ताई? हो आली ना ती गावून, तिला वाटलं स्कूल चालू होते म्हणून येऊन गेली ती, पण स्कूल चालूच नाही झाली, कालच तर आली होती ती. हो काय, काय लावलं म्हणते यावर्षी शेतीत? काय माहिती, सांगितलं नाही अजून, अजून वेळ आहे ना, पाऊस असता नाही आला. तुम्ही काय करत आहे तुमच्या शेतीचं? लावून दिली आहे ना, आपण काय आता सध्याच पीक घेत नाही, कारण ड्युटी करा शेतीत जा, होत नाही 2 गोष्टी. हो तेही आहे तुमचं. आज काय बनवते मग स्वयंपाकात? काय बनवू आता? मग तू अजून चालली जाशील ना बाहेर, स्वयंपाक करून जा. तुम्ही ना मस्त बनव ना, आंबे आणले इथं, आमरस पुरी उद्या. तुम्हालाही निवड चांगलं चांगलंच पाहिजे. तुम्ही हा सामान भरू लागा आणि रस बनवा, म्हणजे मी आल्याबरोबर पुरी भाजी बनवून घेतो, पुऱ्या नंतर बनवतो. ठीक आहे ना. आणि आईला फोन कर जा, कधी येतात तर विचारून घ्या. मी विचारणारच नाही ना, ते येणारच नाही. हो ते तर आहे. तुझ्या आईला का नाही बोलवत तू? तुम्हाला आता माहिती आहे, आईला दादाची मुलंही सांभाळायला लागते. मग काय होते, 8 दिवस त्यालाही सांभाळलं तर. असं का नाही केलं हो तुम्ही? माझ्या आईच्याच घरात जो फ्लॅट घ्यायचा होता ना, म्हणजे तुमच्या आईला टेन्शन नसतं, माझ्या आईने सांभाळलं असतं त्याला. हो चाललं असतं ना. हो तुम्हाला काही वाटत नाही. काय वाटणार आहे त्यात आता? आता हाफ टाइम स्कूल आहे तरी तू चिडचिड करतो. अहो चिडचिड करायची गोष्ट नाही आहे, मला सकाळी लवकर जा लागते. तुम्हाला तर माहिती आहे मला 7ला जा लागते, आणि जरुरी आहे का लगेच स्कूल संपणार ना मी घरी येईन तर काही ना काम राहतेच ना, टीचर स्टाफ म्हणून काही ना काही काम तर राहतेच. अगं येते ना आई. तुम्ही रोज मला म्हणून राहिले येते येते, येत गीत काही नाही त्या. येते ना, 2 दिवसात नाही आली तर बघ मी चालला जाईन घ्यायला. हो का? मग काय करू आता, तुझ्यासाठी काही एवढं नाही करू शकत काय मी? हो भरपूर करू शकतात तुम्ही माझ्यासाठी, पण करत नाही ना. करत नाही तर काय तुझ्यासाठी? हो राहू द्या, भरपूर करतात तुम्ही. जाऊ दे, चहा बनवतो तू, मग उचलू लागतो मी तुला. गुड पण आणलाय तू मस्त. 1 चम्मच टाकलं की चहा बनून जातो. हो तेही आहे. पहिले मस्त गुडाच्या भेल्याच यायच्या आणि तो चांगलाही राहायचा. पावसाळ्यात ओलसर होऊन जाते म्हणून पावडर बरं राहते. 1 चम्मच टाकलं की चहा होऊन जातो. नाही सोपही पडते ना, त्या गुडाचं खूप असते, त्याला फोडा हे करा. हो ते तर आहे, पण तो गुड चांगला असते ना. जाऊ द्या ना, तुमच्याकरता घेऊन ये जा मग तुम्ही तो वाला. आता विनाकारांचे पैसेच नाश करतं काय? तो गुड हा गुड, मग एक्सपायर होते सामान, फेकून देतात. तू घेतं एवढं पण. कधी फेकलो मी, लागत असतोच ते. आता हे सगळं हे सॉसेस वगैरे, पास्ता गिस्ता बनवला तर एवढ्या साऱ्या बरण्या घेऊन आली, काय चालत होती नवीन बरण्या घ्यायची? अहो ते चांगलं दिसते, थोडस किचन मध्ये व्यवस्थित सामान ठेवलं तर. सगळ्यांचे किचन बघा तर किती सुंदर वाटतात. आपल्याच घरी एक डब्बा कोणता आणि एक डब्बा कोणता असतो, त्यात तुमच्या आईचे जर्मरचे डब्बे असतात. त्यांना म्हटलं ते जर्मरचे डब्बे काढून घेतो आणि स्टीलचे घेऊन येतो,
ऐकत नाही ना, राहू दे म्हणते. मग का नाही ग, राहू दे ना. मी स्वतः कष्टानं घेऊन घेतले ना ते डब्बे. बाबा काय एवढ्या वस्तू घेऊन देत होते काय? काहीतरी पैसे जमा करत होती आई आणि भांडे गोळा करत होती. तुमच्या आईचं नाही तर तसंच आहे. एक साडी किती दिवस घालतात त्या? 4-5 साड्या घेत नाही बरं. अगं पहिले तसंच राहत होतं. पहिले काही एवढ्याने घेत होते का कपडे? 2 साड्या घेतल्या, 4 साड्या घेतल्या तर वर्ष जायचं. आता तुम्हाला स्कूलमध्ये जायचं वेगळं, फिरायला जायचं वेगळं, अजून गावाला जायचं वेगळं. तुमच्या तर हर वेळेस वेगळ्या वेगळ्या साड्या असते. तिने तसे दिवस काढले म्हणून ती आता करत नाही खर्च. कराव ना खर्च, चांगले दिवस आल्यावर तर कराव. जाऊ दे, प्रत्येकाची इच्छा. तू तर करत ना. मग का नाही हो. कोण आलं बघा गेट उघडून. बघतो ना. हा काय पसारा ठेवलाय? आई तू येणार होती ना म्हणून किराणा घेऊन आलो. म्हणजे मग तू भरायला मोकळी किराणा. हाव काय? म्हणजे तुम्हाला माहित होतं काय मी येऊन राहिली? मग का नाही आई, तू फोन नाही केला होता का मला? काही बोलतं काय? आता तुले फोनही नाही केला. नवा आई मला तू येणार आहे. या ना, बसा ना. आता काय उभ्या उभ्याच गोष्टी करसान काय? बसतो ना व. श्रेष कुठं गेला व? दिसून नाही राहिला. अन झोपलाय ना तो. हाव का व? किराणा आणायला गेले होते वाटते. हो आई, म्हटलं शाळा उघडून जाईल हिची, मग इलीच आता येत नाही. म्हणजे लागते ती घेऊन आलो. आता कसं 1-2 महिने जायची जरूरत नाही. अजून नवीन डब्बे आले वाटते घरात. डब्याचा तर ऊत आलाय. त्या डब्यांमध्ये दिसते तरी का? हे असे प्लास्टिकचे डब्बे असले म्हणजे लवकर दिसते याच्यातलं सामान. किती डब्बे उचका लागते बरं? अव एक वेळा लक्षात ठेवलं की सगळं राहते. हो, तेही लक्षात ठेवायचं काय? डब्यातलं सामान काय होते? एखादी चितकुरी लावून द्यायचं, एखाद्या पेननं नाव लिहून घ्यायचं, राहते लक्षात. हो, तेच करत राहणार ना आता. आता आणले प्लास्टिकचे डब्बे. या सामानी भरलं मी. दिसून राहिलं ना सामान भरलं. हे काऊन आणले? निळे, पिळे, हिरवे कामा येते ते. फ्रीज मध्ये भाजीपुला ठेवायले याच्यातच ठेवत जात आता भाजीपुला. नाही तर सारं फ्रीज खराब होते. चांगलं दिसतही नाही ते. ओके नाही हो काय? चांगलं नाही दिसत काय? पहिले तर त्या प्लास्टिकच आणल्या होत्या तू. नाही आता ह्या चांगल्या आहे ना, त्याच्याकरता हेच आणलं. हो काय? कपही आणले व नवीन. हो, सारे कप फोडले तुम्ही. चाचलेले राहिले ते. चांगलेच काय होते कप. कोणी आला गेला तर बरं दिसते का ते? जाय ना आता, आई आली ना चहा बनवणं. हो, बनवतो ना. लय सामान आणलं रे ना. हो आई, लय आणला तिनं. काय म्हणते मावशी? चांगली आहे मावशी. काय म्हणणार आहे? मावशीले बरं नाही वाटत होतं. डॉक्टर जनेलं होतं तर डॉक्टरनं सांगितली शुगर आहे. हाव काय? मावशीला डायबिटीज झाली काय? हो रे, झाली ना. आता वयामानानं येतेच बिमाऱ्या. हो ते तर आहे. गेली का आरतीबाई? गेली रे, कालच गेली. पाहुणा घेऊन आलता, गेली आता. आता कायची येते? पाहुण्याला म्हटलं का नाही या म्हणून आमच्या घरी? नाही रे, पाहुण्याला वेळ नव्हता ना. 2 दिवसाच्या सुट्टीवर तर आले होते ते. त्या पाहुण्याला वेळ नाही राहत. आता प्रत्येकाचा आहे बापा. तुले जसा वेळ राहत नाही तसा त्यांनाही राहत नाही. चाल म्हणे घरी. पाऊस देत नव्हती मावशी. राय अजून करत होती. तर किती दिवस झाले बरं आई तुले जाऊन? 15 दिवस झाले ना. हाव रे, 15-20 दिवस झाले ना मले. काकाजी काय म्हणते? चाल बा, काकाजी गिकाजी मस्त आहे ना. पेरणी झाली का त्यांची? नाही रे, अजून व्हायची आहे ना पेरणी. तिनं आंबे आणले वाटते विकत. मग आई आंबे आणले ना. मी आणले होते ना. मावशीनं दिले आंबे गिंबे. घेऊन जाय म्हणे. नाही म्हटलं तरी घेऊन जाय म्हणे. हो काय? झाली काहीची शाळा चालू? व्हायची आहे ना अजून. होणार होती 15 तर झाली नाही काही. हाव का रे? कधी आली ते गावाहून? आली न ते 4 दिवस झाले येऊन तिले. हाव का रे? मी काही घरी नव्हतो 8 दिवसापासून. तिकडे कोल्हापूर साईडला ड्युटी लागली होती माहित. हाव का रे? तिकडे गेलता का तू? हो मी तिकडेच होतो. मग ते राहिली तिच्या आईच्याच घरी. बरं झालं ना. लय पसार आहे रे हा. उचला लागन. हो आई, उचला तर लागते आता. पण विनाकारणचे डब्बे घेऊन येते रे हे. जाऊ दे नाही, आता तिने आणले तर हाय पैसे तर नाश करते. हो, ते नाही येतं काय? तेच आहे तिचं. नवीन वस्तू घेत राहते, पुराण्या वस्तू फेकून देते. जाऊ दे आई, काही म्हणू नको तिले. मग अजून तिची वार येते. हा बापा, तिचं तेही आहे. चहा बनवायला गेली आहे ते. बनवत असं नाही आता, टाइमच लागते. तिले तर जास्तच लागते रे टाइम. जाऊ दे, ऐकीन की अजून भांडण करण. हो, तिचं तेच आहे. आला होता का रे आपल्याकडे पाऊस गिऊस? हो आई, 2-3 दिवसापासून चालू आहे पाऊस. आला होता काय? काकाचा फोन घेऊन. हो आई आला होता ना. ठेक्याचे पैसे घेऊन जाय म्हणे. हो का रे? मी तिकडे कोल्हापूरला होतो ना, तेव्हा आला होता. अच्छा. मी म्हटलं येतो तिकडे, मग येईन म्हणे पैसे घाली येतो म्हटलं. हो काय? घेऊन घे तू. दिन तर नाही तर मग द्यायची काही इच्छा होत नाही त्याची.
हो आई ते तर आहे काकाचं. देतो आहे तर घेऊन घे. सहज करा नाही मी झालाच नाही का तू याच्या आहे. नाही हो, आता ठेवलाय. सिलेंडर गेलं होतं, तो लावून दिला. मग लावायला वेळच लागते. आई कुठं गेल्या? येते म्हणे बाथरूम जाऊन. हाव काय? चहा मस्त बनवला. गुडगीड टाकला तू? हाव, गुळाचं पावडर आणलं ना. हाव काय? जो बाजारात मिळतो तो गुड आणायला पाहिजे होता. पावडर बरा राहते ना. चम्मच टाकलं की होऊन जातो चहा. आई घे ना खारी. नाही रे, नाही पाहिजे मला. चहाच घेतो मी फक्त. घे ना. नाही बापा, नाही घेत. मस्त लागतोय पण चहा. लय दिवसानंतर घेतला ना गुडाचा चहा. हो आता गुळाचा चहा घेत जा तुम्ही बी. जास्त साखरचा चहा नका घेत जा. साखर डायबिटीस होते. कोणत्याही गोष्टीत गुळच टाकत जा. हा तसंच करण ना. पहिले लोक तर गुडच यूज करत होते. आता जास्त साखर यूज करायला लागले. आई आता मस्त वड्याची भाजी बनवतो तुझ्या आजची. आव का रे, वड्याची भाजी बनवू का? हा बाई मस्त वड्याची भाजी बनव, रस पुरी. ठीक आहे ना, बनवतो. हेच बनवणार होती पण तू आली ना. तुझ्या आजची चांगली लागते. ठीक आहे ना बापा, बनवतो मी. अजून काय बनवा लागते? भजे गिजे बनवू का की शेवड्या उकडू? मग रस बनवून दे तू तुझ्या हातानं. मला काही दिसत नाही त्या रसामध्ये काही असन तर. आंबे कसे खराब गिराब निघाले तर. ठीक आहे आई, मी बनवून देतो रस. हे सामान उचलून घेऊ आपण पटापट. मग लागतो मी स्वयंपाकाले. हो चालते ना. आता अजून ते पोट्ट झोपलाय तर उठन तर फेकपाक करन ते. हो, त्याचं काही सांगता नाही येत. नाही उठत तो एवढ्या लवकर. किती वेळ झाले झोपलाय? झोपलाय ना, 1 तास झाला त्याले. काय म्हणते अनिता गिनिता? चांगली आहे बा अनिता, मस्त आहे तिचं. आता अधिकचा महिना गिना होतं, गेलो होतो तिच्या आईच्या घरी. हाव काय? तुम्ही गेल्या होत्या काय? हा वा, आम्ही सगळंच गेलो होतो ना. आरती, मी, योगेश. हाव काय? काय दिली का सोन्याची अंगठी? नाही व, सोन्याची अंगठी कायले देतीन. दिलं तांब्या पित्याचं भांड, कपडे. तेवढंच तर लय महाग झालं. द्यायचं होतं. पहिला अधिकचा महिना होता. आता प्रत्येकाची परिस्थिती असते. त्याच्या परिस्थितीनं करतो सगळं. हो ते तर आहे. चला मी हातपाय तोंड धुतो. मलाही जायचंय बाहेर. हे सामानी उचलून ठेवतो. आई हे डब्यांमध्ये भरून ठेव जात. आज भरा नाही तर उद्या भर जा. आता भरून घे ना व. आता तूही भरू लाग, मी भरतो. भरणं होऊन जाईन मग इथं तिथं ठेवल्यापेक्षा. आई मला बाहेरही जायचंय ना. कुठं चालली? काय नाही, काम आहे. एका एक्झिबिशन मध्ये चालले मी आता. येले बाबूले घेऊन जाशील काय मग? नाही ना, त्याला नाही नेत. कारण पावसाचं वातावरण गीतावरण आहे तर त्याच्या कारण त्याला नेत नाही मी काही. पाऊस घेऊस आला तर. हे घरीच आहे ना. हाव का रे, घरी आहे का तू आज? हो सुट्टी घेतली आई मी. 2 दिवस सुट्टीच घेतली आहे. पहिले ते कपायचं उचलून ठेवजो, नाही तर माझ्या हाताने फुटून जाईल. मला काही पकडता येत नाही बाई व्यवस्थित. हो ठेवतो मी. बदाम काजू तर मागच्या महिन्याचेच पडले होते हो घरात. अहो आता 2 महिन्याचे आणले ना. मग कोण जाते आणाले? खराब होता तो पाणी पावसाचे. तुम्ही खात नाही ना. खाल नको पाहिजे काय? किंवा रात्रीचे पाण्यात भिजू तरी घालत जा. म्हणजे सगळे खाता येते. एवढं ध्यानात राहते का? तू करायला पाहिजे. आता करत जा बरं. बाबूले खायला लागत जाईन. स्कूल मध्ये जाईन तर त्याले रोज द्या लागत जाईन. नाही दिले तर खात नाही तो पोरग. असंच तर खाते व तो. अव पाण्यातले भिजवलेले चांगले राहते. ठीक आहे ना, घालत जाईन मी भिजू. पाहतो उठला का बरं. आता कशाला पाहून राहिले? करा ना आता पहिले काम. काय बापा, काय पसारा करून ठेवला ना. गॅसचा वटा घासला होता की नाही काय माहिती. काय भरून ठेवला या फ्रीज मध्ये असं. झालं तुमच्या आईचं सुरू. गॅसचा वटा घासला की नाही घासला आता समजायला पाहिजे त्यांले. जाऊ दे ना व, कशाला तू हे करतं. तुला तर माहित आहे आईचा स्वभाव कसा आहे तर. हो मला सगळं माहितीये. पण तुमच्या आईले समजत नाही ना. मी 2-3 दिवस झाले आलीये तर हळूहळू साफसफाई करणारच होते मी. तुम्ही तर बघा सकाळी आपण नाश्ता केला आणि लगेच गेलो. हे सगळं आणायले मार्केट मध्ये जाणं सोपं आहे काय? ठीक आहे ना, जाऊ देता. तुला माहित आहे आईचा स्वभाव कसा आहे तर. हो माहितीये मला. काल पाणी भरलं नाही होतं का हो? भरलं होतं ना आई. जास्त काही भरलं नव्हतं कारण अर्धा घंटा चालू होतं. हाव का? नळ येत नाही का आता? कधी कधी येते. मग आता काय करू मी सांग? अहो आई फिल्टर मधलं पाणी पित जाणं. काही नाही होत. नाही हो बाई, मला बरं नाही वाटत. येईन मग थोड्या वेळानं पाणी. काय व तू 4-5 गुंडही पाणी भरून ठेवत नाही. आता भरून घ्या ना मग. भरतो नळ आल्यावर. 4-5 गुंड भरून ठेवले तर काय होते बरं? नाही ना, थोडंसं शिल्लक पाणी भरून ठेवत नाही घरामध्ये. आता मला माहित होतं का तुमची आई येते तर. तुमची आई आली येते म्हणून फोन आला असता. मी जास्त पाणी भरलं असतं. जाऊ दे ना व. हो सगळ्याच गोष्टी जाऊ देते ना. चला बा मंडळी, भेटू मग पुढच्या भागात. तिथपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा.